बुधवारी राज्याला हादरवून टाकणारी एक घटना घडली घाटकोपरमध्ये। इथे एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं। या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेलाय। दुर्घटनेच्या 24 तासांनंतर सुद्धा होर्डिंगचा सांगाडा हटवण्याचं काम सुरूच आहे। पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यामुळे ते हटवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय। अभी मैक्सिमम कैजुअलिटी सब निकल चुका है। एक लाल कलर की कार है जिसमें मालूम नहीं हो रहा चिपक गई है, बट अभी तक उसमें कैजुअलिटी है या नहीं है मालूम नहीं है। लास्ट कैजुअलिटी हमने 6 बजे के आसपास में निकाला है। रेस्क्यू अराउंड 80 के आसपास में लोगों को किया, 60 to 80 के बीच में। सोमवारी मुंबईच्या घाटकोपर परिसरातील एक भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं। होर्डिंग कोसळलं त्यावेळी पेट्रोल पंपावर बरीच वाहनं पेट्रोल भरण्यासाठी उभी होती। ही दुर्घटना घडली त्यावेळी पाऊस सुरू होता, त्यामुळे अनेक दुचाकी चालकांनी पेट्रोल पंपाच्या छताखाली आसरा घेतला होता। त्यामुळे होर्डिंगच्या सापळ्यात 100हून अधिक लोक अडकल्याची भीती सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती। सोमवारी दुपारी 4 वाजता ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर एनडीआरएफची 2 पथकं आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली। 88 लोकांना काढलेले आहेत, त्यापैकी 14 जणांचा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे। 31 जणांना डिस्चार्ज केलेला आहे आणि रात्री 2च्या सुमारास आम्ही हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने गिर्डर उचलले आणि त्यानंतर आम्हाला 4 चाकी वाहनांमध्ये काही लोक फसलेले दिसले होते। त्यांना आम्ही 9 लोकांना काढलं। त्या 9 लोकांना मग डॉक्टरांनी मृत घोषित केलं। बचाव कार्यात अनेक अडथळे होते। 120 बाय 120 चौरस फूट आकाराचं हे होर्डिंग होतं, तर 250 टन वजनी या होर्डिंगचा एकूण आकार 15,000 चौरस फूट इतका होता। पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्यामुळे गॅस कटरचा वापर करण्यावर मर्यादा होत्या। जे कटिंग इक्विपमेंट्स आहेत ते यूज करू शकलो नाही, कारण ते इथे पेट्रोल आणि डिझेल असल्यामुळे जे पण आमचे गॅसोलिन बेस कटिंग इक्विपमेंट्स आहेत त्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही। आम्ही इथे सर्व हायड्रोलिक बेस इक्विपमेंट्स यूज करून राहिलो। सोमवारी दुपारी 4:30 वाजता प्रत्यक्षात बचाव कार्याला सुरुवात झाली। स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी होर्डिंगचे अँगल तोडून काही जखमींना बाहेर काढलं। 5 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्यानं पेट्रोल पंपाची संरक्षक भिंत फोडण्यात आली। त्यानंतर जेसीबीच्या मदतीनं होर्डिंग उचलण्याचा प्रयत्न केला गेला। संध्याकाळी 6 वाजता आणखीन 3 जेसीबी घटनास्थळी दाखल झाले। होर्डिंग पेट्रोल पंपावर पडल्यामुळे गॅस कटरचा वापर करता आला नाही आणि म्हणून एक मोठी हायड्रॉलिक क्रेन मागवण्यात आली। कारवाई होईल, पण परमिशन ना होती असा कोणी सांगत आहे की ते एक एनओसी त्याने दिली गेली होती। त्याच्या एनओसीच्या विरोधामध्ये महानगरपालिकाने त्याने नोटीस पण दिला, कोर्टामध्ये केस पण सुरू आहे। डिटेल वस्तू आज आपली प्रायोरिटी आहे की जे कधी कोणी मध्ये अडकला असेल तर त्याने कसं आपण बाहेर काढू आणि ते जे हॉस्पिटलमध्ये आहे त्याने आपण कसा मेडिकल फॅसिलिटी देऊ शकतो त्या प्रयत्नामध्ये आहे। होर्डिंगचा आकार अवाढव्य असल्यामुळे ते हटवण्यासाठी मोठ्या क्रेनची आवश्यकता होती। रात्री उशिरा हायड्रोलिक क्रेन मागवण्यात आली आणि त्यानंतर हे होर्डिंगचे गर्डर हटवण्यास सुरुवात झाली। यामध्ये 14 जणांचा नाहक बळी गेलाय, तर 40हून अधिक जण जखमी झाले आहेत। जखमींना वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तर इकडे होर्डिंग हटवण्यासाठी 24 तासांहून अधिकचा काळ लागला। विशाल परदेशीसह सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।